चौथी आणि या परिषदेसाठी सर्वात महत्त्वाची ठरलेली बातमी जी आहे ती आहे पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडाच्या कॅन्सरबद्दल. हा कॅन्सर वर्षानुवर्षे खूप सारा झालेल्या रिसर्च नंतर सुद्धा सगळ्या ऑन्कॉलॉजिस्टसाठी एक आव्हानात्मक कॅन्सर राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असे होते की तो एकतर कळतोच उशिरा आणि ट्रीटमेंट पाहिजे तेवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत नव्हती. आणि ह्या परिषदेमध्ये एका अशा नवीन ड्रगवर झालेला रिसर्च पब्लिश करण्यात आला, तो सगळ्यांसोबत मांडण्यात आला की ज्याच्यामध्ये एक खूप मोठा आशेचा किरण पॅनक्रियासच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये दिसून आला आहे. ही फाइंडिंग, हे जे काही सगळे रिझल्ट्स प्रेझेंट करण्यात आले, हे इतके प्रॉमिसिंग आणि इतके क्रांतिकारी आहेत की ऑडियन्समध्ये असलेल्या हजारो ऑन्कॉलॉजिस्टनी उठून उभे राहून टाळ्या वाजवल्या त्या रिझल्ट्ससाठी. ह्या बातमीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, कारण काही कॅन्सर्सच्या बाबतीत एक छोटे पाऊल सुद्धा फक्त त्याच नाही तर सगळ्या कॅन्सर्सच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत एक मोठी आशा दाखवू शकते. आणि आता पाचवी आणि सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात प्रेरणादायी बातमी. आपल्या पुढ्यातनं अशा भरपूर गोष्टी ठेवलेल्या असतात ज्याचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो, पण त्या आपण वापरत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. कॅन्सर पुन्हा येऊ नये, कॅन्सर होऊ नये, ह्याच्यासाठी योगाचा आपल्या आयुष्यात किती चांगला परिणाम होतो ह्या आधीच्या छोट्या छोट्या स्टडीजमध्ये भरपूर ठिकाणी दाखवलेलं आहे. ASCO 2026 मध्ये एक स्पेसिफिक स्टडी पब्लिश करण्यात आली ज्याच्यात एक्सरसाइजच्या प्रोटोकॉलचं नाव होतं योगास, योगा फॉर कॅन्सर सर्वायव्हर्स. आणि ह्याच्यात असं दाखवण्यात आलेलं आहे की कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्ण केलेल्या पेशंट्समध्ये जो थकवा जाणवतो, जी त्यांना अँझायटी असते, टेन्शन्स येतात, त्यांना झोप लागत नाही, ह्या सगळ्यांमध्ये फक्त 15 मिनिट रोज योगा करणं, आणि या स्टडीमध्ये तर लोकांनी फक्त 4 आठवडे केला होता आणि त्याच्यातही सिग्निफिकंटली रिडक्शन झालं. योगाचा परिणाम ब्रीदिंग, इम्युनिटीला वाढवण्यासाठी होतो हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ह्या सगळ्यांचा एक निष्कर्ष असा काढता येऊ शकतो, सेफली काढता येऊ शकतो की योगा हा कॅन्सरला आपल्या शरीरातून दूर ठेवण्यासाठी खूप मदत करतो. तसंच हेही दाखवण्यात आलेलं आहे काही स्टडीजमधून की वजन कमी करणे, वजन कमी राहणे, फिजिकल ॲक्टिव्हिटी नेहमीच चांगली राहणे, ह्याच्यामध्ये सुद्धा कॅन्सरला आपल्या शरीरातून दूर ठेवणं खूप पॉसिबल आहे. त्याच्यासोबत GLP-1 नावाचं एक जे ड्रग आहे, जे डायबिटीजच्या पेशंट्समध्ये शुगरला कमी ठेवण्यासाठी आणि तसंच वजन कमी करण्यासाठी वापरण्यात येतं, त्याचा कॅन्सरला शरीरात पसरण्यामध्ये अडथळा निर्माण करण्यामध्ये एक रोल सापडलेला आहे. कसं आहे, ह्या स्टडीज आपल्या OPD मध्ये येऊन ॲक्च्युली पेशंटला फायदा देण्यासाठी कदाचित अजून थोडा वेळ जाईल, पण हे सगळं आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतंय की एक सकस आहार घेणं, हेल्दी आहार घेणं, शरीराला एक्सरसाइज मिळत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅन्सरपासून दूर ठेवण्यास मदत करतात. आता तुम्हाला हे सगळं कळालंय, ॲक्शन कधी घेताय?